तर मागण्या मान्य केल्यास मी निवडणूक लढवणार नाही, आमदार बच्चू कडू यांनी मोठं विधान केलंय. आमची तिसरी आघाडी नाहीये, मी महायुतीमध्ये नाही असंही कडूंनी म्हटलंय. 19 तारखेला सरकारला आमच्या मागण्यांचं निवेदन हे राज्य सरकारला देणार आणि त्यांनी जर सरकारनं आमच्या मागण्या मान्य केल्या तर माझी निवडणुकीतनं माघार असेल, मी आमदारकीची निवडणूक लढवणार नाही असं आमदार बच्चू कडूंनी मोठं विधानच केलंय. तसंच आमची तिसरी आघाडी नाहीये, तरी गरज पडल्यास शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी यांची आघाडी तयार करू असाही इशारा कडूंनी दिलाय. आपण महायुतीमध्ये नाही असंही बच्चू कडू यांनी स्पष्ट केलंय. कुठं म्हटलं मी महायुतीमध्ये आहे? कोण म्हटलंय? आम्ही महायुतीला पत्र देणार आहोत. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचे मुद्दे, दिव्यांगांचे मुद्दे आणि युतीनं जर ते कबूल केलं आणि घोषणा केली तर माझी सीट बच्चू कडू आमदारकी लढणार नाही, ते युतीला देणार, माझी स्वतःची. त्यांनी जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या तर लढायची काय गरज आहे? मग तुम्ही निवडणूकच लढणार नाही, त्यांनी घोषणा केली तर